यो माणूस करत स्कॅम तर नंतर समजा तुम्हाला. तर नमस्कार गाईज, आपला न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गोवा जर्नीमधला आपला दुसरा दिवस आणि आपण होता तर मुरुडेश्वरला सकाळ सकाळ उठलो आणि गेलो मच्छीला एक क्रू घेतला आणि डायरेक्ट निघालो बॅग पॅक करायला घेतला. बॅग पॅक करून झालं आणि गेलो आम्ही फोटो काढायला. 2-3 असं फोटो घेतला, माझा आणि पुरुषाचा, आणि यांचं पण घेतलं. ते ब्लॉगमध्ये टाकायला भेटलं नाही. मंदिरात जायला एक कमान लागतं, तिथं 40 रुपये एंट्री देऊन आपली गाडी आतमध्ये होत आहे. डायरेक्ट देऊळाच्या समोरच आपली गाडी जाते, काय टेन्शन नाही तिथं जाण्यासाठी. आणि व्ह्यू बघा एक नंबर. त्याच्यासाठी आम्ही मुरुडेश्वरला येत आहोत. थोडासा लांब पडला तरी जमल, पण ते मन प्रसन्न होत आहे. घेतला बाबांचं दर्शन आणि निघालो आपल्या पुढच्या वाटचालीसला बाबाचा आशीर्वाद घेऊन. घेतली मग आईस्क्रीम दिशी रगडवली आईस्क्रीम. एक नंबर लागवते तिची आईस्क्रीम भारी असते. मग तिचीच येताना एक मार्केट लागला मच्छीचा आणि तिथं गेलो मच्छी घ्यायला. पापलेट, सुरमई आणि माकली घेतली. मच्छी घेऊन झाली आणि तोपर्यंत आम्ही बरं सोडा पिताव. लिंबू सोडा घेतला मामाची, कशी एक नंबर सोडा. दरवर्षी आम्ही येतो जाऊ पिताव. मच्छी आम्ही बर्फमध्ये पॅकिंग केली आणि यो मामा बघा एक नंबर मामा माणूस केला होता. आणि तिशी आम्ही घेतल्या पत्याच्या भाचीसला. तर आम्हीच खेळता होता वर्षन. आणि मग मुरुडेश्वरनं जाताना गोव्याला लागला हायवेला मध्ये एक स्पॉट चांगला. मग जेवण बनवायला घेतला. आपलं जेवण एक नंबर असतं आहे, काय विषय नाही. पात्याबाई बनवते बोलल्यावर एक नंबर जेवायला जेवलो. आणि पुरुषांनी मस्त भांडी घासली. तशी आमची प्रत्येकाची एक एक पाली असते भांडी घासायची. आणि बसलो आम्ही गोव्या. यो आमच्यावर बाल तर करायला स्कॅम येईल तर या पाहिजे का त्या पाहिजे का, आम्हाला बरं काहीच नको. आमच्या रूम मालकाने त्याला डायरेक्ट हाकलवला तिकडशी. गेलो मार्केट फिरायला ना. रूमवालो पापलेट आणि सुरमई टाकली मॅरिनेशनला. आणि तवरशं बरं काय करायचा तर पुरुषा बोलतात बोललो माकली बनवून घ्याव चला. माकलीचा रसा घेतला करायला. माकलीचा रसा पण एक नंबर झाला. तवरशं पापलेट तळून झालं आणि सुरमई टाकली तलाला. जेवण रूममध्ये आलो. चला नेक्स्ट बॉमध्ये लवकर भेट.